निफ्टी गेले 5 ते 6 महिने झाले एका रेंजमध्येच कन्सोलिडेट करत आहे. म्हणजे साइडवेज मार्केट आहे आणि तो त्या अपसाइडच्या रेंजच्या आणि डाउन साइडच्या रेंजच्या बाहेर यायला तयारच नाहीये. तो जागेवरतीच कन्सोलिडेशन करत आहे. त्याच्यामुळे जे काही पोर्टफोलिओ आहेत, ते अजून पण रेडमध्येच आहेत. तर ते अजून मोठे रेड होऊ शकतात का? की इथून ते आता ग्रीनमध्ये पण यायला सुरुवात होऊ शकते. अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये कोणते चांगले स्टॉक असतील, ज्याच्यामध्ये आपण चांगले-चांगले ट्रेड करू शकतो किंवा कोणते स्टॉक असे आहेत, की जे चांगले पडू शकतात. तर असे स्टॉक पण आपण शेवटी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे. नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये निफ्टीचे इन डिटेल व्यवस्थित ॲनालिसिस करणार आहोत. मंथली टाईम फ्रेमपासून ते 25 ते 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमपर्यंत म्हणजे इन्व्हेस्टमेंट ते इंट्राडेपर्यंतच्या सगळ्या लेव्हलचं आपण व्यवस्थित आज ॲनालिसिस करणार आहोत. त्याचबरोबर आपण काही स्टॉकचे पण डिस्कस करणार आहे किंवा काही सेक्टर ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले स्टॉक निवडता येतील आणि पुढील आठवड्यामध्ये त्यावरती आपल्याला ट्रेड करायला सोपं जाणार आहे. सुरू करूया आपण ॲनालिसिसला. निफ्टीमध्ये मंथली टाईम फ्रेम आहे आणि त्याच्यामध्ये वेव्ह 1 तयार झाली होती आणि हे एक इर्रेग्युलर करेक्शन आहे वेव्ह 2. त्याच्यानंतर एक शार्प अपसाइडची रॅली आलेली आहे आणि आपण वेव्ह 3 इथे सुद्धा कन्सिडर करू शकतो. पण ते आपण का केलं नाहीये, ते आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये पूर्ण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर ती रॅली कंटिन्यू अपसाइडला पुढे गेली आणि आपली वेव्ह 3 इथे कुठेतरी संपलेली आहे, असं आपण कन्सिडर करतोय मंथली टाईम फ्रेमनुसार. त्याच्यानंतर एक छोटंसं मायनर करेक्शन आलेलं आहे आणि पुलबॅक आलेला आहे आणि आपल्याला इथून एक छोटासा डाउन साइडला मूव्हमेंट येऊ शकते, असं आपल्याला एक्सपेक्टेड आहे ॲज पर मंथली टाईम फ्रेम. आता आपण बघूया, की ही जी काही वेव्ह 2 झाली होती, या वेव्ह 2 पासून ही जी काही अपसाइडची रॅली आलेली आहे, तर आपण इथे 3 का कन्सिडर केलं नाही आणि इथे आपण 4 का कन्सिडर केलं नाही आणि ही जी काही वरती गेलेली आहे ती असेल 5. तर हे अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन का केलेलं नाही, याचं आपण व्यवस्थित या मोमेंटपासून इथपर्यंतचं व्यवस्थित ॲनालिसिस करून पाहूया. त्यासाठी मी आता चेंज होतोय वीकली टाईम फ्रेमवरती. वीकली टाईम फ्रेमवरती एक्झॅक्ट तुम्हाला पाहायला मिळत असेल, वेव्ह 2 पासून आपण ॲनालिसिस करायला आता सुरुवात करणार आहे. राइट? ओके. वेव्ह 2 पासून इंटरनल वेव्ह 1 तयार झाली होती. इंटरनल वेव्ह 1 त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर इंटरनल सुद्धा त्याचं काउंटिंग चालू झालेलं होतं. वेव्ह 3 मधली 1, 2, 3, 4 आणि 5 आणि अशा प्रकारे एक सायकल कंप्लीट झाली होती आणि ही जी काही ब्लू कलरची 3 सुरू होती, ती इथे जाऊन पूर्ण झालेली आहे. याच कारणामुळे आपण या टॉपवरती डायरेक्ट मोठी जी काही व्हाईट 3 वेव्ह सुरू होती, ती आपण कन्सिडर करत नव्हतो. कारण आपल्याला ब्लूच्या 5 जर इथे आल्या असत्या, तर आपण ऑब्व्हियसली ती कन्सिडर केली असती. पण ती इथे 5 दिसत नाहीये, ती दिसते इथे 3. त्याच्यानंतर एक इर्रेग्युलर करेक्शन, इथे वेव्ह 4 झाली आणि त्याच्यानंतर वेव्ह 5ला सुरुवात झालेली होती. पण या कंडिशनमध्ये अजून एक ट्विस्ट मध्येच आलेला आहे. इथं हे जे काही ॲनालिसिस आहे वेव्ह 4 पासून, हे जे काही पुढचं ॲनालिसिस आहे, हे आपण आता नेक्स्ट टाईम फ्रेमवरती व्यवस्थित पाहणार आहोत, की एक्झॅक्ट कंडिशन काय होती, कोणते कन्फर्मेशन होते, ज्याच्यामुळे हे सगळे कॅल्क्युलेशन पुढे जाऊन हळू चेंज होत गेलेत. पहिले प्रायमरी ॲनालिसिस सेम टू सेम होते. नंतर फक्त मायनर चेंजेस आलेले आहेत त्याच्यामध्ये, छोटे-छोटे चेंजेस आलेले आहेत. ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया छोट्या टाईम फ्रेममध्ये. आत्ता मी कन्व्हर्ट करतोय. 1 मिनिट. त्याच्या अगोदर आपण डिस्कस करूया, की आता करंट कंडिशन काय होती. करंट कंडिशनमध्ये एक डाउन साइडची मूव्हमेंट आलेली आहे आणि एक पुलबॅक आलेला आहे आणि इथून आपल्याला एक डाउन साइडची मूव्हमेंट पाहायला मिळू शकते. ॲज पर चार्ट जशी कंडिशन दिसते त्या कंडिशनवरून आपण हे ॲनालिसिस करायचा प्रयत्न करतोय. आत्ता आपण ही जी काही रॅली होती ती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून हे काय कॅल्क्युलेशन सुरू आहेत, आत्ताची कंडिशन काय चालू आहे, त्याच्यानुसार आपल्याला सगळे व्यवस्थित व्ह्यू येण्याचा प्रयत्न होतो किंवा आपल्याला त्याचा आधार मिळतो, की पुढचं जे काही ॲनालिसिस असेल ते एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित होईल अशा प्रकारे. आपण त्यासाठी वीकली टाईम फ्रेमवरून डेली टाईम फ्रेमवरती आता शिफ्ट होतोय आणि डेली टाईम फ्रेमवरती ॲज इट इज ऑलरेडी काउंटिंग करून ठेवलेलं आहे. मी ह्याला फक्त वीकलीच एकदा कन्व्हर्ट करतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळेल.
इथे पहा मी फक्त इंटरनल काउंटिंग या चार्टवरती काढून टाकलेलं आहे. 1 2 3 ॲज इट इज आहे इथे आणि 4 इथे पकडलेला आपण. ओके, हा 4 आता दुसरीकडे शिफ्ट होऊ शकतो. तर तो कोणत्या बेसिसवर शिफ्ट होईल हे आता आपण अनालिसिस करून पाहणार आहे. चला, वेव्ह 3 इथे झाली होती, इथे इरेग्युलर करेक्शन वेव्ह 4 तयार झालेला आहे आणि इथून वेव्ह 5 ला सुरुवात झाली होती. सो ऑब्विसली वेव्ह 5 मध्ये पण 1 आणि ए आणि 1 आपण असं कन्सिडर करतो. त्याच्यानंतर वेव्ह 2 आणि बी आली होती आणि त्याच्या इंटरनल मध्ये सुद्धा वेव्ह फॉर्म झालेल्या होत्या. वेव्ह सी किंवा 3 साठी 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे वेव्ह 3 आणि आपली वेव्ह सी एक सायकल पूर्ण झालेली होती. त्याच्यानंतर आपल्याला एक अशी लेवल होती ज्याने आपलं कन्फर्मेशन ब्रेक केलेलं आणि ती जी काही आपण जिथं वेव्ह 3 आणि सी कन्सिडर करतोय त्याच्यानंतर आपण वेव्ह 4 कन्सिडर करणार होते. ते वेव्ह 4 कन्सिडर करून इथून जी काही वर चाललेली आहे ती 5 असेल असं आपण ॲनालिसिस करत होतो. पण इथे एक ट्विस्ट असा आला की मध्येच या लेवलने एका लेवलने आपले ॲनालिसिस डाऊन साईडला ब्रेक केले आणि जे काही आपण वेव्ह 4 जी करणार होतो ती आपली वेव्ह 4च्या ऐवजी ते ॲनालिसिस चेंज झालं. आता चेंज कशामध्ये झाला, आता आपण चेंज काय काय करणार आहोत. ए आणि 1 इथे आपण कन्सिडर केलेलं होतं, बी आणि 2 कन्सिडर केलेलं होतं आणि ही ॲज इट इज इम्पल्स आहे. या इम्पल्स बरोबर आपली वेव्ह 3 आणि सी कन्सिडर झालेली होती. पण एक कन्फर्मेशन आलं आणि त्या कन्फर्मेशनने प्रूव्ह केलं की ही जी काही इम्पल्स आपण काउंट करत होतो ती इम्पल्स नाहीये, ते एक ABC करेक्शन झालेलं आहे, कन्वर्ट. सो आपण याला 1 2 3 काउंट न करता डायरेक्ट ए बी आणि सी काउंट करतोय. समजलं आता तुम्हाला. एक कन्फर्मेशन असतं, कन्फर्मेशन लेवल आणि कन्फर्मेशन परफेक्ट लेवल असते. ती लेवल जर ब्रेक झाली तर आपण तिथं ॲज इट इज आपले चेंजेस लगेच करू शकतो. एवढे खात्रीशीर कन्फर्मेशन मिळतात आपल्याला. आता मी तो चार्ट डेलीमध्ये कन्वर्ट करतोय. हा जर सी झाला, ओके, हा जर सी झाला असेल ॲज पर कन्फर्मेशन तर वेव्ह 5 मध्ये जर इम्पल्स यायला पाहिजे होती, मग ती वेव्ह 5 मध्ये इम्पल्स तर आली नाही. मग कॅल्क्युलेशन मध्ये आता चेंज काय होतोय, हे जे काय एबीसी आहे, हा जो काय एबीसी होता तो असेल आपला डब्ल्यू. हा जो काय एबीसी गेलेला आहे तो असेल आपला एक्स आणि इथून ए बी आणि सी आणि इथे येईल आपला वाय. याचा अर्थ हा जो काही 4 होता ब्ल्यू कलरचा तो आपला आता शिफ्ट होतोय इकडे. त्याच्यामुळे हे एकमेव कारण होतं ज्याच्यामुळे आपण म्हणतो की आपले कॅल्क्युलेशन चेंज होऊ शकतात. ते चेंज अशा प्रकारे झालेले आहेत. आता वेव्ह 4 इथे बनलेली आहे. हा एक व्ह्यू तुम्हाला समजला असेल आय होप. त्याच्यानंतर अजून एक इथे 2 व्ह्यू बनवू शकतात वेगवेगळे. जर हा 4 इथेच आहे आणि हा 1 2 एक मिनिट मी सगळं बॅक स्पेस घेतो आणि ॲज इट इज आपले कॅल्क्युलेशन समोर घेऊन येतो. येस, जर वेव्ह 4 इथे पूर्ण झालेली असेल आपली येलोवाली, वेव्ह 4 इथे आहे असं आपण गृहीत धरतोय. त्याच्यानंतर 1 2 3 4 पकडली तर आणि तरी सुद्धा आपण जर वेव्ह 5चं टार्गेट काढतोय तरी सुद्धा ते टार्गेट खूप मोठ्या लेवलवरती नाहीये. त्याचं टार्गेट इथेच आहे. ही जी काही लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे त्या लाईनच्या जवळच टार्गेट येते. याचा अर्थ हा जरी 5th पूर्ण झाला तरी सुद्धा डाऊनफॉल येणार आहे. समजलं. हा तरी सुद्धा डाऊनफॉल होणार. जरी आपल्या ॲनालिसिसमध्ये काही चुका झाल्या असतील काउंटिंग करताना आणि काही मिस्टेक झाले असतील आणि जर इथून खरंच अपसाईडची रॅली होणार असेल तरी सुद्धा या वेव्ह 5thचं ॲनालिसिस आणि त्याचे काही जे टार्गेट आहेत ते खूप मायनर आहेत, एकदम जवळ आहेत. आता खूप लांब राहिलेले नाहीयेत, ते ऑलरेडी टार्गेटच्या जवळ आलेत. पण इथे जर टार्गेट अचीव्ह झाले तरी सुद्धा इथून आपल्याला फॉल पाहायला 100% मिळू शकतो. असं हा एक आपला व्ह्यू असेल. पण आता मी कन्सिडर करतोय की हा एक एबीसीचा आहे आणि वेव्ह 4 हा आपला तिकडे जाऊन शिफ्ट झालेला आहे. सो त्याच्यामुळे हा असेल आपला डब्ल्यू. मी ह्याला काउंटिंग करतो. हा आपला असेल डब्ल्यू, हा आपला असेल एक्स आणि आपला वाय अजून पूर्ण होणार आहे. आणि वेव्ह वाय मध्ये सुद्धा आपला एबीसी असतो जो की ए पूर्ण झालेला आहे, एबीसी बी पूर्ण झालेला आहे का नाही कन्फर्मेशन पेंडिंग आहे.
असं का म्हणतोय ह्याचं आपण व्यवस्थित इन डिटेलमध्ये पुढे जाऊन चेक करणार आहोत. मी वेव बी कन्फर्मेशन झालेलं आहे का नाही हे का म्हणतोय. ओके. आणि वेव बी नंतर वेव सी आपल्याला खाली येणार आहे आणि आपण त्याचे आत्ताचा जो काय हाय बनलेला आहे त्याच्यानुसार आपण त्यांच्या लेवल खाली काढलेल्या आहेत वेव सीच्या 22,658 आणि 21,758 अशा काही लेवल आहेत. साधारण या ज्या काही लेवल आहेत ती रॅली इथून 2 ते 3,000ची रॅली डाऊन साईडला एक्सपेक्टेड होणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये ॲज पर कंडिशन. आता आपण ह्याला या चार्टला डेलीमध्ये कन्वर्ट करू आणि पाहूया की मी आता असं का म्हणत होतो की वेव बी पूर्ण झालेली आहे का नाही. हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण या लेवलपासून जी काही वेव बी पूर्ण झालेली आहे इरेग्युलर बी तर त्याचे आपण एक लेवल काढतो आणि ती लेवल मी ऑलरेडी काढलेली आहे आणि 24,169.75 ही लेवल आपण व्यवस्थित मार्क करून ठेवलेली आहे. तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल तर ही लेवल ॲज इट इज जशीच्या तशी होती आणि तिथे एक नोट पण लिहिलेली आहे आपण बिलो 24,169.75 याच्या खाली जर गेली या लेवलच्या जर मार्केट खाली गेलं तर आपण डायरेक्ट फुल बेरिश होणार आहे. याचा अर्थ इथून मार्केट जर खाली ब्रेक होत असेल तर मार्केट नॉन स्टॉप आपले डाऊन साईडचे टार्गेट द्यायला एकदम स्पीडमध्ये येऊ शकतं. ओके. मग ही लेवल काय का महत्वाची आहे, हीच लेवल का महत्वाची आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण अजून छोट्या टाइम फ्रेममध्ये आता मी शिफ्ट करतोय माझं ॲनालिसिस आणि आता आपण पाहूया की जे काय अपसाईडची रॅली होती त्याच्यामध्ये आपल्याला इथे एक 1, 2, 3 आणि हे एक इरेग्युलर करेक्शन 4 असू शकतं जिथे आपण ऑलरेडी ते वेव बी कंप्लीट झालेली आहे असं आपण गृहीत धरत होतो आणि जी काय डाऊन साईडला वेव येते जी काय डाऊन साईडला रॅली आली त्याला आपण 1 WXY2 आणि इथून 3, 4, 5 एक्सपेक्ट करत होतो. पण आपल्याला त्याचं अजून पण प्रॉपर कन्फर्मेशन मिळालेलं नाही का तर इथे एक लेवल आहे 24,169.75 याच्या खालीच आपण फुल शॉर्ट करू शकतो कोणतीही कंडिशन न पाहता. कारण ही एक खूप महत्त्वाची लेवल आहे. याच्या खाली आपण फुल कन्फर्मेशन मिळतात आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे सगळे अचीव होतात शॉर्ट करण्यासाठी. मग ती लेवल अजून ब्रेक झालेली नाहीये. ती लेवल अजून ब्रेक झालेली नाहीये आणि मी आत्ता या लेवलला एक असा व्ह्यू घेतोय. हा एक 1 आहे, 2 आहे, इथे 3 आहे आणि हे जे काही आहे ते इथे 4 पूर्ण झालेलं असेल. सो वेव माझी 4 इथे पूर्ण झालेली आहे. कारण अजून खाली ब्रेक आउट आलेला नाही आपल्या लेवलच्या. सो अजून पण मी इथून बुलिशचा छोटासा प्लॅन ठेवतोय. आता इथे माझे 2-3 वेगवेगळे सिनेरिओ आहेत. ते मी प्रत्येक सिनेरिओ तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला सिनेरिओ असा आहे, ही लेवल अजून ब्रेक झाली नाही. सो त्याच्यामुळे हा 1, 2, 3 आणि हा जो काही माझा 4 आहे ते मी इकडे शिफ्ट करतोय. 4 इथे पूर्ण झालेला असावा आणि इथून वेव 5 अपसाईडला येणार आहे असं माझं प्लॅनिंग आहे. मग अपसाईडला जर येणार असेल आणि इथे जर प्रत्येक वेवमध्ये जर पाहायला गेलो मी तर वेव 5 मध्ये मला इथे एक ABC दिसतोय. त्याच्यानंतर वेव 2 मध्ये पण ABC दिसतोय. वेव 3 मध्ये सुद्धा ABC दिसतोय. याचा अर्थ आणि जर इथून जर ABCच बनला या ठिकाणी सुद्धा ABC जर बनला तर हे एका वेगळ्या कंडिशनमध्ये मार्केट जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हा कंडिशन कधी येणार आहे, ही कंडिशन कधी बनू शकते त्यासाठी लेवल आहे 24,916.70. ही जर लेवल वरच्या बाजूला जर ब्रेक झाली तर जसं मी आता म्हणतोय की वेव 4 इथे पूर्ण झालेली आहे हे सिद्ध होईल कधी 24,916च्या वरती मार्केट जर गेलं तर कन्फर्म होईल की आपल्याला इथे वेव 4 आहे आणि वेव 5 पण वरती निघालेली आहे. मग जर वेव 5 जर समजा ही लेवल ब्रेक केलीच आणि जर वेव 5 अशी बनणार असेल तर कोणता सिनेरिओ असेल तर आपण त्याला वेव 5 मधली 1, वेव 5 मधली 2, वेव 5 मधली 3, वेव 5 मधली 4 आणि वेव 5 इकडे असेल तर मग याच्यामध्ये प्रत्येक वेव ABC बनते. प्रत्येक वेव काय होते ABC बनते. मग ही वेव 5 मध्ये असा पॅटर्न कधी बनतो किंवा असा पॅटर्न कोणता असतो, हा असतो आपला एंडिंग डायगोनल. आपला काय असतो एंडिंग डायगोनल जो फक्त आणि फक्त वेव
5 मध्येच बंद असतो. सो हे एक ॲनालिसिस आहे माझं. हा एक व्ह्यू असेल, कारण ही लेवल अजून ब्रेक झालेली नाही त्याच्यामुळे. व्ह्यू नंबर 1 तुम्हाला समजला. जर वेव्ह 4 तिथे झाली असेल तर हे 1 2 3 4 5 एक एंडिंग डायगोनल बनेल आणि वेव्ह 5 याच्यावरती बनेल, पूर्ण होईल आणि तिथून नंतर शार्प फॉल येणार आहे. सिनेरिओ नंबर 1 झाला माझा. आता सिनेरिओ नंबर 2 तुम्हाला अजून सांगतो. सिनेरिओ नंबर, आता जर वेव्ह 4 इकडे आहे, वेव्ह 5 पूर्ण झालेली आहे आणि वेव्ह बी सुद्धा पूर्ण झालेली असेल असं आपण एक्सपेक्ट करतोय. पण या गोष्टी आपण सिनेरिओ वेगवेगळे ठेवतोय, पण आपल्या ट्रेडिंगमध्ये काहीही अडथळा येणार नाही. फक्त जे काही मोठे व्ह्यू आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वेळ लागू शकतो डिसिजन घेण्यासाठी, पण ट्रेडिंग करण्यासाठी काही सुद्धा अडचण येत नसते. आणि असे सिनेरिओ जेव्हा तुम्हाला माहिती असतात तेव्हा तुम्ही व्यवस्थित मार्केटला आयडेंटिफाय करायला कनेक्ट होता. म्हणजे काय, समजा चुकून तुम्हाला असं वाटत होतं की इथून मार्केट असं येईल, इथे रिजेक्शन घेऊन खाली पडेल, पण तसं झालंच नाही आणि याने ब्रेक केलं, तर तुमचं ॲनालिसिस जे काय होतं ते चेंज झालं. मग ते जे काही चेंज होणार आहे तर ते काय असेल याचा अंदाज तुम्हाला पहिलाच ठरवावा लागतो, की मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंडिशन काय काय बनवू शकतात. त्याच्यानुसार तुम्हाला ते ट्रेड करायचे असतात. मग हे तुम्हाला कोण सांगतं? हे तुम्हाला एक्झॅक्ट परफेक्ट जे काही व्ह्यू असतात हे तुम्हाला इलाइट व्ह्यू सांगते, की ते वेगवेगळे सिनेरिओ बनवू शकतात. आता सिनेरिओ नंबर माझा 1 झालेला आहे. तुम्ही पाहिलाच की मी ह्याला ईडी सुद्धा म्हणू शकतो, एंडिंग डायगोनल. कधीपर्यंत? जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत. चला, सिनेरिओ नंबर 1 झाला. सिनेरिओ नंबर 2 असा आहे माझा, ही एक वेव्ह 1 आहे, जी आपण वेव्ह बी पूर्ण झाली होती आणि वेव्ह सी खाली येणार आहे. राईट, मी तुम्हाला डील टाइम फ्रेम मध्ये दाखवतो. आपण डिस्कस केलेलं होतं. येस, वेव्ह बी पूर्ण झालेली आहे आणि वेव्ह सी येणार आहे वायची. बरोबर, आपण राईट, वेव्ह सी येणार आहे. तर वेव्ह सी जी आहे, वेव्ह सी मध्ये आपल्याला काय असते? इम्पल्स मिळते. वेव्ह सी मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त इम्पल्स मिळत असते. मग ती इम्पल्स येण्यासाठी काय कंडिशन असते? वेव्ह 1 WXY तर डबल झिगझॅग करेक्शन झालेलं आहे. वेव्ह 2 इथे पूर्ण झालेली आहे आणि वेव्ह 3 सुरू आहे असं आपण आता दिसते आपल्याला व्यवस्थित. आता हे वेव्ह 3 जर नसेल तर काय होईल? तर मार्केट 24,916 ला ब्रेक करेल. 24,916.70 ला वरच्या बाजूला ब्रेक करेल आणि रिटेस्ट करेल. मग या रिटेस्ट नंतर आपण अपसाईडचा प्लॅन करू शकतो आरामात. ओके, 24,916 ला जर वरती ब्रेक केलं तर आपण जे काही ह्याला 1 आणि 2 जो काही इथं आपण पकडलेला आहे तो आपला 2 तो शिफ्ट होईल. तो फक्त शिफ्ट होईल पुढच्या बाजूला. तो कसा काय शिफ्ट होऊ शकतो? तो कसा काय शिफ्ट होईल तेच आपण अनालिसिस करूया. याच्यामध्ये करेक्शन जेव्हा होतात, करेक्शनमध्ये टोटल वेगवेगळे 5 पॅटर्न असतात. त्याच्यातला हा एक WXY हा एक कॉम्प्लेक्स करेक्शन पॅटर्न आहे. हा अजून कॉम्प्लेक्स होऊ शकतो. कसा? हा होईल W, हा झाला आहे X, हा झाला आहे Y, हा होईल X2 आणि हा बनेल Z. म्हणजे इथे ट्रिपल झिगझॅग करेक्शन पॅटर्न बनायचे सुद्धा चान्सेस आहेत. आणि हा जो काही वेव्ह 2 आहे ती इकडे शिफ्ट होईल आणि वेव्ह 3 इथून सुद्धा सुरू होऊ शकते. समजते तुम्हाला? एकदम व्यवस्थित सांगतोय, एक एक छोटी मोठी गोष्ट. आता या कंडिशनमध्ये सुद्धा जर ट्रिपल झिगझॅग होणार असेल तरी सुद्धा ब्रेक केलं पाहिजे, रिटेस्ट केलं पाहिजे आणि वरती रॅली आली पाहिजे. का? कारण वेव्ह झेड मध्ये सुद्धा ABCच येतो, A B आणि Cच येतो आणि एंडिंग डायगोनल जरी असेल तरी सुद्धा A B आणि Cच येतो. त्याच्यामुळे आपले दोन्ही वेव्ह एकदम व्यवस्थित आहेत. ही जर लेवलवरती ब्रेक झाली तरी 2 कंडिशन बनू शकतात. एक तर ED बनू शकतो या लेवलनुसार, कारण ब्रेक झाली नाही, आणि जर वेव्ह बी कन्सिडर करतोय आपण फोर्सफुली तरी पण जर मार्केट वरती जाते तो ब्रेक आणि रिटेस्ट करून तरी पण आपण ट्रिपल झिगझॅग कन्सिडर करू शकतो. मग त्या कंडिशनमध्ये मार्केट कुठेपर्यंत जाऊ शकतं जर वरती ब्रेक केलं तर? आपण इथून X आणि X2 कन्सिडर करतोय आणि हा W आणि हा Y. तर इथून या टॉपच्या, ओके, या टॉपच्या हा जो काय वायचा टॉप आहे
आणि ही जी काय वरची ट्रेंड लाईन आहे याच्या आतमध्येच मार्केटने वाय किंवा जो झेड बनणार आहे तो इथे पूर्ण केला पाहिजे आणि इथून नंतर मग वेव 3चा शार्प फॉल खाली येऊ शकतो. समजते आता तुम्हाला? समजत नसेल तर एकदा व्यवस्थित व्हिडिओ रिपीट चेक करा. पूर्ण ॲनालिसिस व्यवस्थित समजून घ्या आणि जर काय तुमचे डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही बिनधास्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याच्यावरती प्रत्येक डाऊटवरती व्यवस्थित चार्टवरती एक्सप्लेन करत करत तुमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. ओके, हा डब्ल्यू एक्स वाय एक्स आणि झेड असं पण बनू शकतो आणि एंडिंग डायगोनल जरी असेल तरी एंडिंग डायगोनलला सुद्धा ही सेम कंडिशन आहे की त्याला पण इथे जाऊनच क्लोज व्हायचंय आणि तिथून नंतर पडणार आहे. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये पण मार्केट पडण्याचे चान्सेस असणार आहेत. ओके, वेव कंडिशन नंबर 1 होती आपली एंडिंग डायगोनल. कंडिशन नंबर 2 ट्रिपल झिगझॅग करेक्शनमध्ये पॅटर्न चेंज होऊ शकतो. कंडिशन नंबर 3 अशी आहे की मार्केटने ऑलरेडी आता वेव 3 सुरू केली. इथे 1 आहे. एक मिनिट, कॅल्क्युलेशन कुठे गेले आपले? ओके, वेव 2 इथे पूर्ण झालेली आहे आणि वेव 3 सुरू आहे. मग याच्यामध्ये ही जी काही लेवल आहे 24,916 जर इथून जर खाली पडत असेल, जर आपल्याला सेलिंग प्रेशर मिळत असेल तर आरामात आपण खालच्या टार्गेटसाठी सुद्धा आरामात पाहू शकतो. खालचे टार्गेट आपल्याला आरामात मिळतील, काहीच अडचण नाही. आणि ते टार्गेट कसे काढायचे तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर तुम्ही ते खालचे टार्गेट काढू शकता आणि हे जे काही खालचे टार्गेट येणार आहेत त्याचं मिनिमम टार्गेट आपले इथे आहे 24,387.90 आणि आणि ही एक लेवल आपली 24,169. याच्या खाली आपण एकदम शुअर शॉट बेरिश होऊ शकतो. ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला असे वेगवेगळे सिनेरिओ पकडूनच पुढे व्यवस्थित ॲनालिसिस करावं लागणार आहे. आणि जर ॲनालिसिस एखादं चुकत असेल तर काय होऊ शकतं याची आयडिया आपल्याला अगोदरच असते किंवा अशा आपण सिनेरिओ क्रिएट करून ठेवलेत. एक चुकलं तर ही कंडिशन बनू शकते. पण जर ॲनालिसिस चुकलं तर त्याच्यामुळे आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये किंवा आपल्या ट्रेडिंगमध्ये काही अडचण येणार नाहीत. कशा काय? कारण आपले जे काही लेवल आहेत त्या लेवल आपल्याला परफेक्ट सांगतायत की अशी अशी कंडिशन आहे आणि या कंडिशन नंतर तुम्हाला काय डिसिजन घ्यायचा असतो. ह्या आपल्या सगळ्या लेवल सगळे सेटअप तुम्हाला वेळोवेळी मदत करत असतात. जसं की आपण लास्ट टायमिंगला सांगितलं होतं की फायनल सपोर्ट आहे 25,050.05. ही जर खाली तुटली तर वन साइड फॉल येणार आहे. ॲज इट इज आलेला सुद्धा आहे. बरोबर. आत्ता आपण तशीच एक लेवल घेतलेली आहे 24,916.70 जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली होती. ही जर वरती ब्रेक झाली आणि नंतर ही रिटेस्ट होत असेल तर आपण इथून अपसाईडचा प्लॅन करणार आहे. त्यासाठी आपलं पहिलं टार्गेट असेल 25,119.95. राईट. हे टार्गेट कसं आलं तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला माहिती आहे हे टार्गेट आपण कसं काढलेलं आहे. राईट. इथे येईल आणि इथून जी काही आपण लेवल आहे ते आपण लेवल इकडे ट्रेल करणार आहे. राईट. ती जर लेवल खाली ब्रेक झाली तर आपण इकडे सुद्धा इंटरनल 1 to जे होईल कंडिशन ती कंडिशन आपण व्यवस्थित इथून पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन या लेवलवरती आता डिपेंड आहे. ही जर लेवलवरती ब्रेक झाली तर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या टाइम फ्रेममध्ये ॲनालिसिस केलेलं होतं ॲज इट इज तसं चेंज होत राहील. आपले मग 2 सिनेरिओ असतील एंडिंग डायगोनल आणि ट्रिपल झिगझॅग करेक्शन ते चेंज होऊ शकतात. पण जर इथून जर त्याने रिजेक्शन घेतलं आणि ही जर लेवल खाली तोडली, कोणती लेवल आहे 24,795. कधी? ही लेवल तोडायच्या अगोदर 24,916.70 ही लेवल तोडायच्या आतच जर मार्केटनं 24,795 जर ब्रेक खाली केली आणि ती जर रिटेस्ट करत असेल तर इथून आपण शॉर्ट आरामात करू शकतो 24,587.70 या टार्गेटसाठी. ओके. अशा काही लेवल आहेत. हे होतं आपलं निफ्टीचं इन डिटेल व्यवस्थित टिक बाय टिक ॲनालिसिस. कोणती लेवल कधी बुलिश करणार आहे, कोणत्या लेवलच्या वरती आपण जाऊ शकतो. अजून एकदा तुम्हाला मंथली टाइम फ्रेमवरती व्यवस्थित तुम्हाला फिरवून आणतो. हा आपला आहे मंथलीचा टाइम फ्रेम. वेव 2 पासून वेव 3 अपसाईडला गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण वेव 2 पासून इंटरनल काउंटिंग केलेलं आहे आणि एका कन्फर्मेशननुसार आपल्याला
हा ABC कन्फर्म झाला आहे हे समजलेलं होतं. सो त्याच्यानंतर मग हा झाला W, हा झाला X आणि आपल्याला आता Y पाहायला मिळणार आहे, जो की त्याचे टार्गेट अजून खाली आहेत. त्याच्यामुळे आपला अजून पण सिनेरिओ डाऊन साईडचाच असणार आहे. त्याच्यानंतर आपण डेली टाईम फ्रेमवरती आलो. डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला समजतंय की वेव्ह ए झालेली आहे, त्याच्यानंतर इर्रेग्युलर बी झालेली आहे आणि वेव्ह सीसाठी मार्केट खाली पडू शकतं. ज्याचे टार्गेट आहेत 22,655, 658.55 आणि 21,758.05. तर वेव्ह सीचे टार्गेट इथेपर्यंत आहेत. पण त्याच्यामध्ये एक लेवल आडवी येत होती 24,169.75. या एका लेवलमध्ये आपल्याला 2 वेगवेगळे सिनेरिओ ठेवायची गरज लागली होती. ते सिनेरिओ काय होते ते सिनेरिओ आपण या टाइम फ्रेमवरती डिस्कस केलेले आहे. सिनेरिओ नंबर 1 होता, आपली वेव्ह 4 जर इथे पूर्ण झालेली असेल तर वेव्ह 5 मध्ये मार्केट वर जाईल. मग 5 मध्ये जाताना इथे आपल्याला प्रत्येक वेळेस ABC दिसतोय. तर ही कंडिशन फक्त आणि फक्त एंडिंग डायगोनल मध्येच असते. पण जर वेव्ह 4 इथे पूर्ण झालेली आहे, वेव्ह 5 इथे आहे आणि ऑलरेडी बी पण पूर्ण झालेला आहे. त्या कंडिशनमध्ये वेव्ह 1 इथे असेल, त्याच्यानंतर वेव्ह 2 मध्ये WXY डबल झिगझॅग करेक्शन झालेलं आहे आणि वेव्ह 3 सुरू आहे ॲज इट इज. पण आपला जर हा ट्रेलिंग एसेल जर हिट झाला 24,916 पॉईंट समथिंग 16.70 अपसाईडला, तर हे जे काही डबल झिगझॅग होतं ते कन्वर्ट होईल ट्रिपल झिगझॅग करेक्शनमध्ये आणि त्याचं टार्गेट या लेवलच्या वरती येणार आहे, जो काय आपण मागाशी बॉक्स काढला होता. अजून एकदा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ जाऊन चेक करा. तिसरा सिनियर होता, जर इथूनच मार्केट पडत असेल तर आपण आरामात शॉर्ट सुद्धा करू शकतो. मग ती कंडिशन काय होती? ती कंडिशन होती 24,795 खाली ब्रेक झाला पाहिजे, ही लेवल न तोडता असा खाली आला इथूनच रिटेज आला की इथून शॉर्ट आपलं डायरेक्ट टार्गेट असेल 24,587.70. हे होतं निफ्टीचं एकदम व्यवस्थित सिंपल ॲनालिसिस. पण जर 24,916.70 जर अपसाईडला ब्रेक केली आणि ती जर रिटेस्ट करत असेल डाऊन साईडला येऊन, तर आपलं टार्गेट अपसाईडचं टार्गेट असेल 25,119 आणि इथून जेव्हा मार्केट खाली येईल आणि युटर्न घेईल तेव्हा त्याचे एक्झॅक्ट ॲक्युरेट टार्गेट सुद्धा काढता येतात आपल्याला. त्या लेवल आपण कशा काढणार, त्या लेवल मार्केट काय कंडिशन काय तयार करते उद्या त्यानुसार आपण आपल्या टेलिग्रामवरती अपडेट करायचा प्रयत्न करणार आहे. आत्ता आपण पाहूया वेगवेगळे 2-3 सेक्टर आहेत. त्या सेक्टरमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळायचा एक चान्स मिळू शकतो आणि त्या सेक्टरनुसार आपलं निफ्टी पण कोणत्या बाजूला जाऊ शकतं याचा तुम्हाला थोडासा अंदाज पण येणार आहे. पण त्या अगोदर एवढी जी काही तुम्हाला मेहनत घेतलेली आहे त्यासाठी एक लाईक कॉमेंट करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे मिळत राहतील. जर तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला आपल्या अशा व्हिडिओंना तर आपण असे व्हिडिओ रोज रोज आणायचा प्रयत्न सुद्धा करणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. आता आपण चेंज करूया आपल्या लेआउट आणि आपण काही इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. त्या अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आपण पाहूया. हा आहे फिन निफ्टीचा इंडेक्स चार्ट. त्याच्यामध्ये एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न पाहायला मिळतोय. मग जर तुम्ही फिन निफ्टीचं जे काही सेक्टर आहे तर त्या सेक्टरमध्ये किती स्टॉक आहेत ते जाऊन तुम्ही चेक करा आणि तुम्हाला हे आता ऑलरेडी बुलिश साईडचं दिसते, आपल्याला बुलिश सिनेरिओ दिसतोय. जर हा मार्केट वरती गेला तर हा या लेवलला सुद्धा जाऊन टच करू शकतो आरामात. तर त्या कंडिशननुसार तुम्ही या सेक्टरमधले बुलिश स्टॉक शोधून त्याच्यामध्ये इंट्राडे किंवा पोझिशनल आरामात करू शकता तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार. मी कोणताही सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाहीये. मी फक्त तुम्हाला माहिती देण्याचा, प्युअरली एज्युकेशनसाठी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. सेक्टर नंबर 1 होतं आपलं फिन निफ्टी. त्याच्यानंतर सेक्टर नंबर 2 आहे आपल्यासमोर निफ्टी प्रायव्हेट लिमिटेड. जे काही प्रायव्हेट बँक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपर एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर सुद्धा पाहायला मिळतोय आणि हा ब्रेक झाला की ह्याचं जे काही लेवल असतात ह्याच्या काही अपसाईडच्या लेवल असतील तर त्या हेडपासून अपसाईडला मार्केट एवढं वरती जाऊ शकतं, साधारण 11,000 ते 1100 पॉईंट म्हणजे आपल्याला या लेवलपर्यंत आरामात पाहायला मिळू शकतं 28,069 पर्यंत वगैरे. सो मग तुम्ही निफ्टी बँक ज्या काय आहेत त्याच्या प्रायव्हेट बँका ज्या काय आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थित अपॉर्च्युनिटी शोधा आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही इंट्राडे किंवा पोझिशनल किंवा स्विंग पण आरामात करू शकता. त्याच्यानंतर आहे सेक्टर नंबर 3 बँक निफ्टी.
बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम टू सेम स्ट्रक्चर बनते, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. हे पण शोल्डर जेव्हा जर ब्रेक करेल राईट साईडचा, तरी पण त्याचं अप साईडला टार्गेट एवढं येऊ शकतं या लेवलपासून. म्हणजे बँक निफ्टी अजून एकदा ऑल टाईम हायच्या जवळ आरामात जाऊ शकते आणि तिथून या लेवलपासून 1000 ते 2000 पॉईंट आपल्याला पाहायला मिळू शकतात. राईट, 2000 पॉईंटची अपसाईडची रॅली पाहायला मिळू शकते येणाऱ्या दिवसांमध्ये. मग तुम्ही अजून एकदा बँक निफ्टीमध्ये जेवढे काही स्टॉक असतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले तुमचे बुलिश सेटअप जर मिळत असेल, तर तुम्ही जाऊन ते ट्रॅक करा आणि तुम्ही अपसाईडच्या पोझिशन बनवू शकता. इंट्राडे असतील, स्विंग असेल किंवा पोझिशन असेल ॲज पर ॲनालिसिस. फक्त ते ट्रेड घेताना तुमचे कोणते सेटअप आहेत, तुमचे बुलिश कोणते क्रायटेरिया आहेत ते शोधा आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता. ट्रेड करण्या अगोदर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि नंतरच तुम्ही गुंतवणूक किंवा ट्रेड करू शकता. हे होतं आपलं निफ्टीचं आणि वेगवेगळ्या 3 सेक्टरचं ॲनालिसिस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? याच्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? आणि अजून याला किती छान पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल? याच्यासाठी जर तुमच्याकडे काही प्रतिसाद असेल, तर तुम्ही जरूर तुमच्या कॉमेंटमध्ये मांडायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय.